भाई रस्ता आहे की नाही खूप मस्त वाटतंय. क्रेझी भाई क्रेझी. गोल्ड सगळ्यात चमकतात सगळे. फालतू गेलंय फालतू काहीतरी. काकांनी बसवलंय बैलगाडीमध्ये. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ चॅनल. तर आम्ही आता निघालोय दापोलीसाठी. तुमचं 10चं चेकआउट होतं पण आम्ही थोडं लेट झालो आहे. तर आता ब्रेकफास्ट करू आणि मग आम्ही दापोलीसाठी निघू. सो गाईज, हा आमचा स्टे आहे. ऑनेस्ट लक्झरी स्टे होम्स आम्ही बुक केलेलं. आणि आम्ही ॲक्च्युली फोटोजमध्ये बघितलं तर हे खूप असं नेचर फ्रेंडली होतं. खूप इकडे तुम्ही बघाल तर ऊन आहे बाहेर खूप, पण इकडे एवढी झाडं आहेत की असं वाटतं की एकदम सावलीवालं आणि एकदम थंड क्लायमेट. जेव्हा आम्ही काल रात्री खूप लेट चेक इन केलं तर म्हणून आम्ही एवढं फिरू नाही शकलो. तर आज आमचं चेकआउट आहे. तर आम्ही तुम्हाला दाखवू इथे काय आहे. तुम्ही मागे पण बघत असाल तर किती सारी झाडं आहेत आणि अजून एक झाड आहे. आपण आज ग्रीन घालूनच फिरतोय. हे याचं एंट्री आहे इथे. इथे बघा किती मस्त या लोकांनी एकदम एस्थेटिक बनवलंय सगळं. हा मध्ये मध्ये येतो, ह्याला यायचंय म्हणून. काय खिडकी उडून काय करणार? खिडकी मला वाटलं उघडेल त्याचं. इथे ही एंट्री आहे. इथे यांचं रेस्टॉरंट आहे, हे कॅफे आहे. इथे आम्ही काल डिनर पण केलेलं. आज आम्ही ब्रेकफास्ट करतो इथे. आता आमचा ब्रेकफास्ट आलाय. पोहा, उपमा आणि ऑमलेट ऑर्डर केलाय. सो गाईज, आता आमचं झालंय ब्रेकफास्ट करून. थोडे फोटोज वगैरे काढू आणि मग चेकआउट करू. सो गाईज, आमचं फोटोशूट करून झालं आहे आता. तर आता आम्ही निघतोय. तर आता आम्ही कुठे दापोलीला जाणार आहे. दापोलीला जाणार आहे. 3 तासाची ड्राईव्ह आहे. तर किती किलोमीटर आहे भाई 3 तास म्हणजे? मला वाटतं 100-120 असेल. 100-120 किलोमीटर असतील. तर बघूया. थोडं आज वेदर थोडं मध्ये क्लाउडी होतं आहे, मग थोडा ऊन पडतोय. पण कालपेक्षा बेटर आहे ना. कालपेक्षा बेटर क्लायमेट आहे. राधिका पण आज एकदम चिल मोडमध्ये. तर असं मला वाटत होतं. कभी धूप कभी छाव कभी बारिश और कभी तो बिजली भी कडकड रही है. तर गाईज, हे आमचं स्टे होतं. हां, इकडे रात्रभर होतं. पण काय आम्हाला दिसलं नाही कारण खूप काळोख होतं, खूप कमी लाईट्स होते. तर हा स्टे होता. इकडे पूल आहे जे की आम्ही यूज नाही केलं आहे. मन तर होतं पण आम्हाला टाईम नाही भेटला. तिकडे आमचं स्टे होतं. आणि इकडे ते ट्री हाऊस आहे जे मी बोललो होतो काल. चला गाईज, निघूया. चला बॅग्स वगैरे घेऊया. आम्ही इथेच बॅग्स ठेवलेले आहे. मी बोललो फोटोज वगैरे काढूया थोडे. आता बॅग्स घेऊन कल्टी. सो गाईज, आता मी निघतोय. बघू किती वेळ लागतो. तुम्हाला आता भेटतो डायरेक्ट कारमध्ये. आज एकदम मस्त क्लायमेट आहे. कारची वाट लागली भाई. इथे पार्किंगचं थोडं आम्ही रोडवरच पार्क केलेलं कारण पार्किंगला स्पेस नव्हता आतमध्ये. चलो गाईज, लेट्स गो. गाईज, रोड ट्रिप एवढा मागे लागली आणि बघा रोड ट्रिप कसा चालू आहे. पूर्ण टाइम भाई फक्त झोपून काढलंय. काय आहे एवढं एक्साइटमेंट दाखवायचं. आकाश रोड ट्रिप करूया आणि नंतर काय रोड ट्रिप मध्ये जर असं डेड बॉडी बनून जर फिरणार असेल. ये लाश को लेके हम लोग हर जगह घूम रहे. कधी हे कधी ते, पूर्ण टाइम लाश. एक जिंदा लाश जैसे बस पीछे से पडी. गाडीत बसून बॅटरी काढायला लागते, मग गाडी उतरल्यावर परत बॅटरी टाकायला लागते. काय अरे, आम्ही कोकण ट्रिप करतोय आणि नवसाचा मध्ये जो पुतळा आहे ना जो मागे पडलेला असतो, तशी पुतळा पडून पडली. फोन मध्ये नाही बघू शकत आणि कुठेच नाही बघू शकत. काय स्टेशन आलं की हिला आम्ही उचलतोय त्या पुतळ्यासारखा खांद्यावर टाकतो आणि घेऊन फिरतोय. कैसा होएगा रोड ट्रिप राधिका ऐसा. काय आता मी फर्स्ट हॉल्ट घेतलाय.
थोडस ब्रेक म्हणून. मस्त आहे पण व्ह्यू बघा, मस्त आहे. इकडे एक नदी अशी गेली आहे, मस्त. ए भाई, ए कुठे पण करू नको, कुठे पण सुसू करू नको भाई. एवढा ऊन आहे ना, फटफट आतमध्ये बसली. अरे फोटो सेशन, चलो भाई लोग, लेट्स गो. भाई ऍक्सिडेंट झालाय भाई, ऍक्सिडेंट. कसे कसे चालवतात ना, मला वाटतं रात्री झालं असेल. टर्न पण आहे ना ऍक्च्युली, आणि इथे लाईट पण नाहीये. मला वाटतं डायरेक्ट तो आला, तो टर्न मध्ये घुसून गेला. लेट पोचलेलं बरं, लेट होण्यापेक्षा. हा नावा पुढे लेट लागलं. सिरियस इश्यू. रेस्ट इन पीस. काय जिवंत आहे रे तू, गेला नाही. आम्ही आता पोहोचलो आमच्या नेक्स्ट डे वर. भाई इकडचे हॉटेल्स ना भाई खूप मस्त आहे. एकदम आम्ही शोधून शोधून काढलेत स्टे. या स्टेचा स्पेशालिटी ना, हे बघा, इकडे आमचे रूम्स आहेत आणि समोरच बीच आहे, समोरच, म्हणजे एकदम वॉकिंगवर. चेक इन करू आम्ही, मग थोडा रेस्ट करू आणि मग लंचला जाऊ. गरज आहे थंड काहीतरी प्यायची. पावसासाठी आम्ही मुंबई सोडून इकडे आलोय. मुंबईमध्ये अंधेरी आहे का? अंधेरी आलाय तुम्ही मुंबईला? हो, कुठे? अच्छा अच्छा. तिकडे तर वाट लागली आम्हाला, वाटलं इकडे मस्त पाऊस असेल, थोडा फिरू. इकडे तर अजून डेंजर. इकडे पण लोक वैतागले, यावर्षी पाऊसच नाही पडलाय तर. पण हा मस्त स्टे यार. बघा गाईस, हां, या साईडला एक वेगळी प्रॉपर्टी, या साईडला वेगळी प्रॉपर्टी आहे. गाडी पण रूम समोरच आम्ही लावू शकतो. तिकडे पुढे लाव. बघा इकडे बीच आहे. कार पण पार्क झाली आपली. आता रूम्स बघू कशात. रूम्स तर मला वाटतं बेसिकच असतील, एवढे अशा रूम्सला एवढं हे नाही. आधी का ओपन झालं? काय ओपन नाही होते? ओपन नाही होते? झालं झालं झालं. हां, असं सिम्पल असा रूम आहे. फॅन्सी व्ह्यू नाही, फक्त हे बीचच्या जवळ आहे म्हणून ते थोडं इंटरेस्टिंग आहे. काहीच आता आमचं जेवण झालं आहे, आम्ही बसलो इकडे मस्त रिलॅक्स करू. मस्त वारा होतो, तर बसलो आम्ही आणि इथे समोरच बीच आहे. फुल चिल मूड चालू आहे. ट्रेकचा लास्ट डे असंच असला पाहिजे. Feet on the ground, but I still get by. The rules were made for someone else to try, but not me. So guys, आम्ही आता बीचवर जातोय. बीचचा कोणता रस्ता आहे काय माहित नाही. एवढा फुल ऑफ रोड वाला रस्ता आहे, फुल ऑफ रोड. हे बघा भाई, रस्ता आहे की नाही मला वाटत नाही, एकदम पायवाटवाला रस्ता आहे. आणि इकडे फुल आमची गाडी असं वाटतं इथे 4x4 असली ना तर मग आम्ही व्यवस्थित घेऊन गेलो असतो. रस्ते बघा भाई, चालायचे रस्ते ते. त्या समोरच बीच होता पण नाही, यांना तिकडनं जायचं आहे, यांना दुसरीकडे जायचं होतं. तिकडून पण सेम पाणी, इकडून पण सेम पाणी आहे. तो लेफ्ट होता ना भाई साहब, फुल गाडी भाई, फुल. डेंजर रस्ता आहे, डेंजर. चढेल का तिकडे गाडी? चढेल नाही, चढून जाईल. मेन रोड सोडून कोणत्या गल्लीमधून मॅप घेऊन आलाय आम्हाला.
इकडच्या बीचवर जाण्याचे रस्ते एक नंबर येतात. बीच तर बीचवर चाललाय काय माहिती. बीच तर मुंबईमध्ये पण आहेत, पण असे जे बीच आहेत ना, गुरुद्वारा आहे रे स्टार बनले. मला असे दाखवलं की आमच्या रूमच्या समोर बीच आहे. तरी कुठल्या बीचवर चालले का? इकडे बघ गर्दी आहे रे. करडे बीच करून एक आहे, तिकडे आम्ही आलोय. थार घुसवली त्यांनी तिकडे. मी आलो आता बीचवर. खूप मस्त बीच आहे भाई. थोडं 15 मिनटं लांब होतं आमच्या हॉटेलपासून, पण मस्त आहे. खूप मस्त वाटतं. एवढं क्लीन बीच आहे आणि इकडे कोणच नाही. त्यांना वाटतं खूप हॉट वाटत आहेत एकदम पाण्यात. अरे पोहोच नको देऊ फक्त. आता मी आलोय जरा जास्त आतमध्ये. आकाशची हाईट आहे म्हणून तो जातोय आतमध्ये, त्याला काही फरक नाही पडत आहे. मी पूर्ण एवढी भिजते. मोठी येते. इथे मी पूर्ण भिजली आहे. गाईज पण मला कळत नाही आता मी काय करू. मीच भिजते एवढी. ही कोणती उडी होती. क्रेझी भाई, क्रेझी. मजा आली काही. हा मस्त सनसेट आहे भाई. सनलाईट पण भारी एकदम गोल्ड सारखे चमकतात सगळे. खरंच गोल्डन हार झाला. मेरे को ये गेम नहीं खेलने का है. फालतू गेलंय, फालतू काहीतरी काहीतरी बघून आलंय फालतू. एकमेकांवर मस्त विचार, मस्त मजा आली. अजून काय? अजून काय नाही. मस्त आता जाऊन आंघोळ करायची, झोपायची. तुला माती खूप मस्त वाटतं गाईस. बैलगाडी येते. बघू काकांना बोलून तेव्हा बसवता का. बच्चे बसूया काय, बोलूया काकांना पुढे सोडा. हा काका बसू काय पुढे सोडता. बसू काय असं बसू बसू जरा. काकांनी बसवलंय बैलगाडीमध्ये. काय बोलताय. हो इकडे आम्ही इथे 10-15 मिनिटं ते आहे जागा, तिकडे आम्ही घेतलंय ते. हा तिकडे लावली आहे ती बघा. ते आग लावली आहे ना, तिकडे लावली आहे. इथे पण पाऊसच नाही. तुम्ही इकडच्याच आहेत ना. चला थँक्यू काका. जातो मी आता. थँक्यू काका.
मजा आली. काकांना बोललो एक राऊंड द्या प्लीज मला. बोलले बस मागे तुला फिरवतो मस्त बैलगाडीवर कोकण. मजा आली. आता जातो. सनसेट पण व्हायला आलाय भाई मस्त एकदम. चलो तिकडे थांबलेत. थोडंसं काळजी करून टाकतो. ह्याला पण बोललो मी यायला पण आलाच नाही. एवढं प्रेमाने बोललो भाई सगळे होतं रेडी. चलो गाइस अभी हम लोग कपड़ा पहन लेंगे. काय करायचं आता? व्हाट्स नेक्स्ट. मला ते टेन्शन आले ते असे उभे चर्चा करतात. मस्त मजा आली. हॅड फन. आता मी निघतो इकडून. मजा आली अभी. झालेलं आहे. आता आम्ही पण सेट होतो जरा. पाण्यात जाण्यात गेली पण मेकअप वॉटरप्रूफ मेकअप Yes. सही आहे भाई. मी तर मला वाटतं खूप काळा पिळा झालो असेल. नाही रे शाईन होतं. ऍक्च्युली सनची लाईट पडलं असं थोडा तांबा दिसतो. तांबा बघा ना काय क्लाउड मस्त वाटतं नाही. मजा आली. खूप वर्षानंतर आम्ही पाण्यामध्ये गेलो. आता आमचा गँगस्टर बसला इकडे. सो गाईज आता आम्ही निघतोय. बरीच मजा आली. खूप दिवसानंतर आम्ही आता समुद्रात गेलोय. तर इथपर्यंत तुम्ही आमचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो सरकार पर लाईव्ह. मजा आली गाईस. मजा आली. चलो 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 गाड़ी में बैठ जाओ. गाड़ी में बैठ जाओ.